गुड मॉर्निंग एव्हरीवन. बघा आपला आज 5वं गणित आहे. काल आपण 4 गणित बघितलं होतो. काल स्वाध्याय 11 पण 4 मधले 4 गणित झाले होते. आज 5वं गणित आपल्याला पाहायचं आहे. व्यास 10.5 सेंटीमीटर असलेल्या अर्धगोलाकार भांड्यात किती लिटर दूध मावेल म्हणते. किती लिटर दूध मावेल असं सांगितलं इथं आपल्याला. तर त्याच्यामध्ये अर्धगोलाचं प्रश्न आहे. कोणत्या कशावर आधारित प्रश्न आहे? अर्धगोलावर आधारित प्रश्न आहे. त्याआधी आपण आज काय करू, आजचं स्विचर बघू. वेल बिगिनिंग इज द हाफ डन. वेल बिगिनिंग इज द हाफ डन. कामाची सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. कामाची सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. आजचा हा सुविचार आहे. बघा, व्यास 10.5 सेंटीमीटर असलेल्या अर्धगोलाकार भांड्यात किती लिटर दूध मावेल असं म्हणते. आपल्याला अर्धगोल माहित नाही, तर आपण काय केलं होतं, अर्धगोलाकार भांड्याच्या इथे ड्रॉ केलं. अर्धगोलाकार भांडा आहे का नाही, अर्धगोलाकार भांडा आहे. तर ह्याचा व्यास किती आहे म्हणजे त्याला व्यास इथून ते इथवर किती आहे म्हणजे 10.5 सेंटीमीटर आहे म्हणजे याचं व्यास. तर आपल्याला अर्धगोलाकारचे घनफळ काढायचं सूत्र माहित पाहिजे. आता अर्धगोलाकाराचं घनफळ काढायचं सूत्र काय आहे? अर्धगोलाकार काय रे घनफळ? 2/3 पायाचा क्यूब म्हणजे पायाचा क्यूब. अर्धगोलाकारचे घनफळ काढायचं तर काय? 2/3 पायाचा क्यूब. तर आपल्याला इथं काय पाहिजे, डायमीटर दिले म्हणजे व्यास दिले. व्यास किती दिले? 10.5 सेंटीमीटर. त्याला इंग्लिशमध्ये डायमीटर म्हणतात. तर आपल्याला इथं काय पाहिजे? आर पाहिजे. आर म्हणजे त्रिज्या पाहिजे का नाही. त्रिज्या आपल्याला माहित आहे का? नाही. तर त्रिज्या आपण कसं लिहितो? त्रिज्या काढायचं सूत्र काय? आर बरोबर d/2 म्हणजे आर बरोबर डायमीटर भागिले 2. तर आपण जे दिले डायमीटर ते लिहायचं. डायमीटर किती दिले? 10.5 भागिले 2 ला 2. आता याला कट करून बी लिहू शकतो आपण. त्रिज्या याला आपण असं कट करून बी लिहू शकतो. पण आपण काय करायचं, आपल्याला डायरेक्ट हे 10.5 भागिले 2 म्हणजे डायमीटरच्या निम्मे ही त्रिज्या आहे असं आपण गृहीत धरून लिहू शकतो सूत्रामध्ये, आहे का नाही. तर त्याने काय म्हणलं, घनफळ काढा म्हणले. तर अर्धगोलाचे घनफळ सूत्र काय आहे? 2/3 जसेच्या तसे. पायाची किंमत काय सूचना दिली काम नाही. तर 22/7 लिहायचं. किती घ्यायचं? 22/7 गुणिले आर काय म्हणलंय? 10.5 भागिले 2 गुणिले 10.5 भागिले 2 गुणिले 10.5 भागिले 2. किती वेळेस घ्या म्हणजे त्याच्या 3 टाइम घ्या, आहे का नाही. तर आपल्याला इथं काय करायचं, कट करायचं. आता कसं करायचं, आता इथं लक्ष द्या. 7 × 7 इथे किती उरले? 3 झाले. मध्ये पॉईंट टाकून पॉईंट द्यायचं. इथे झाले 35 आणि 7×5 35. आता काय करायचं, 1.5 ला 3 भाग द्यायचा. 3 × 1 हो का. आता 1 ला आपण डायरेक्ट भाग देऊ शकत नाही 3 ला. त्याआधी काय करतो आपण, पॉईंट देऊन 0 घेतो. तर पॉईंट द्यायचं. इथं पॉईंट दिलो, इथे किती झाले? 15. 3×5 15. पॉईंटच्या नंतर काय येते? 0 येते. 0.5 झाला, आहे का नाही. 2/3 गुणिले 22/7 गुणिले 10.5 भागिले 2 गुणिले 10.5 भागिले 2 गुणिले 10.5 भागिले 2. हे आपण 3 टाइम क्यूब मध्ये आपण 3 टाइम त्रिज्याची किंमत घेतलो, आहे का नाही. मग त्याला कटवलो. आता उत्तर काय आलं मग? 0.5 आलं. 7 ना आधी 10.5 ला कटिलो 1.5 आलं. 3 ना नंतर 1.5 ला कटिलो 0.5 आलं. आता काय करायचं, दुसरी पद्धत. 2 × 2 2 आकडे 22, आहे का नाही. हे 2 कटलं, हे 2 कटलं. खाली काय उरलं रे बरोबर? खाली शिल्लक किती उरलं? फक्त 2 उरलं. जे वरील लिहिलं ते लिहून घ्या. आता 11 गुणिले 5, 11 गुणिले 0.5 आधी लिहून घेतो, नंतर सांगा मला. 10.5 गुणिले 10.5. जे वरी उरले ते वरी उरलेलं वरी लिहायचं, खाली उरलेलं खाली लिहायचं. भागिले 2 ला 2. आता 11 गुणिले 0.5 चा गुणाकार किती होईल? 5.5. आणि ह्या दोघांचा गुणाकार करू. आणि ह्या दोघांचा गुणाकार 11 गुणिले 0.5 5.5 गुणिले 10.5 गुणिले 10.5 110.25. जेव्हा आपण 10.5 गुणिले 10.5 ह्याचा गुणाकार करतो, दशांशाचा गुणाकार, त्याचं उत्तर काय येतं? 110.25 भागिले 2 ला 2. आता नंतर 5.5 गुणिले 110.25 हे आपण बोर्डावर करून बघू. 110.25 भागिले
किती द्यायचे 5.5 बरोबर आहे का 5.5 इकडे लक्ष द्या 5 5 25 ला 5 हातच्याले 2 5 2 10 10 2 12 ला 2 हातच्याले 1 5 0 0 1 ला 1 5 एका 5 5 एका 5 गुणिलेला गुणिले एकाने झालं आता आणि 5 ला करायचं 5 5 25 ला 5 हातच्याले 2 ला 2 जसं तसं 5 0 0 1 ला 1 जसं तसं 5 एका 5 5 एका 5 बघा 5 ला 5 5 आणि 2 7 2 आणि 1 3 5 आणि 1 6 5 आणि 5 झाला 0 हातच्याले 1 5 आणि 6 1 2 3 3 अंक सोडून पॉईंट द्यायचं 3 अंक सोडून पॉईंट द्यायचं 1 2 3 मग 5.5 गुणिले 110.25 याचा गुणाकार किती उरले 606 किती उरले 606.375 भागिले काय 2 आता आपल्याला 606.375 ला 2 भाग द्यायचं कटवायचं बघा बेत्रिक 6 0 जसं तसं बेत्रिक 6 बेका बे इथं 1 उरलं इथं झाले 17 बे 8 16 इथे किती झाले 17 होते 16 गेले 1 उरले झाले 15 बे 7 14 इथे 1 उरलं पॉईंट अगोदरच घेतला आपण तर 0 होते 10 झाले म्हणजे बे 8 16 17 म्हणून 16 गेले 1 उरते पॉईंट 2 0 गेलं तर 10 होतं बे 5 10 तर इथं पॉईंट इथं पॉईंट द्या बघा 300 जेव्हा 606.375 ला 2 भाग दिलो आपण तर आन्सर काय होणार 303.1875 तुमचा असं आन्सर येते तर तुम्हाला हे आन्सर कसं लिहा म्हणते ना लिटर मध्ये लिहा म्हणते व्यास 10.5 सेंटीमीटर दिलेले असलेल्या अर्धा गोलाकार भांड्यात किती लिटर दूध मावेल हे आन्सर तुम्हाला लिटर मध्ये लिहा म्हणते तर आपल्याला लिटर मध्ये लिहायचं असलं हे असे लिहू शकतो बघा 1 लिटर बरोबर 1000 1 लिटर बरोबर 1000 घनमीटर 1 लिटर बरोबर 1000 घनमीटर असं लिहू शकतो तर इथं सेंटीमीटर मध्ये दिलंय व्यास म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 सेंटीमीटरचा घन तर आपल्याला कसं लिहायचं ते बघा हे 303.1875 आहे याला आपल्याला लिटर मध्ये लिहायचं त्याला लिटर मध्ये कसं लिहायचं हे पॉईंटच्या इकडे किती अंक आहेत पॉईंटच्या इकडं 3 अंक आहेत तर आपण काय करायचं हे पॉईंट काय करायचं इकडे घ्यायचं 3 अंक सोडून इकडे घ्यायचं जर इथं पॉईंट घेतलं तिथं काय येतंय 303.1875 बघा किती आलं याचं 0 इथं आलं इथे किती आलं 0 म्हणजे पॉईंट इथं आहे पॉईंटच्या नंतर पॉईंटच्या इकडे किती चिन्ह आहेत पॉईंटच्या इकडं 3 अंक आहेत मग ते पॉईंट काय करायचं 3 अंक सोडून इकडं पॉईंट इकडे घ्यायचं त्याचं उत्तर काय येते मग 0.303.1875 लिटर असे येते हा आन्सर असं